नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागात तर इथे आता रम्याने जो काही आहे बकरा एक फसवलेला असतो. म्हणजे पार्थच्या समोर उगीच उगीच उभा करायसाठी एक मुलगा तिने सिलेक्ट केलेला आहे. आणि त्यानंतर इकडे चिडलेल्या पार्थला म्हणजे तो एका एम्प्लॉईवरती चिडलेला असतो ऑफिसमधल्या लेडीज एम्प्लॉईवरती. तर तेव्हा त्याला शांत करायसाठी बरोबर काव्याने सगळं काही तिला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि दुसरीकडे नंदिनीला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. ती एका भक्ती नावाच्या मुलीला भेटलेली असते आणि तिचं वजन जास्त असतं म्हणून नवऱ्याने तिला आता माहेरी परत पाठवलेलं असतं. आणि त्याच गोष्टीचं टेन्शन आता नंदिनीला सुद्धा आलेलं असतं. आणि नेमकंच आता म्हणजे ती ज्यावेळेस घरी येते परत तिला भेटून, तर इकडे जीवा कोणासोबत तरी बोलत असतो आणि तो म्हणत असतो, की "बाबा माझ्या ब्युटिफुलचं ना वजन खूप वाढलेलं आहे." आणि ते ऐकल्यानंतर तर नंदिनी रडायलाच लागते. तर मित्रांनो, आजच्या भागात हे असं काही घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता नंदिनी जी असते ती जीवाला बाहेर जा असं म्हणत असते. तर तेव्हा जीवा तिला का असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो पण मला चेंज करायचं आहे." तर जीवा तिला म्हणतो, "हां मग कर ना मग." आणि परत थोडं थांबून म्हणतो, "अगं मी काय म्हणतोय, मी तुला साडी नेसवू का प्लीज?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो नाही, नको." तर जेव्हा म्हणत असतो, "अगं बघ तरी ना, ट्राय तरी कर ना एकदा." तर नंदिनी, "नाही, नाही, नको, प्लीज नको," असं म्हणून हात जोडत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे, ठीक आहे." तर तेव्हा जीवा तर खुशच होतो आणि म्हणतो, "येस, येस, कुठे आहे, कुठे आहे सांग साडी." तर नंदिनी आता त्याला म्हणते, "तुम्ही एक काम करा, तुम्ही साडीचं एक टोक धरा, मी एक टोक धरते." तर तेव्हा जेव्हा का असं तिला विचारतो, तर नंदिनी म्हणते, "काय आहे ना, साडीला जरा चुन्या पडल्यात ना, आपण ना जरा स्ट्रेच करूयात म्हणजे ना मग छान होईल साडी." तर तेव्हा जीवासुद्धा म्हणतो तिला, "हो, हो, एकदम करेक्ट बोलतेस तू, करेक्ट बोलतेस." तर तेव्हा जेव्हा आता एक टोक पकडतो, तर नंदिनी त्याला म्हणत असते, "हां, हां, हे टोक पकडून जा, जा, बाहेर जा, दरवाजाच्या बाहेर जा." तर जेव्हा म्हणतो, "हो, हो, जातोय, जातोय," असं म्हणून तो एक टोक पकडतो आणि दरवाजाच्या बाहेर जातो. तर जेव्हा बाहेर गेल्यानंतर नंदिनी म्हणत असते, "थांबा, थांबा, एक एक मिनिट थांबा." तर तेव्हा जेव्हा आता दरवाजाच्या बाहेर जाऊन थांबतो आणि म्हणतो, "बघ, बघ, आता बघ बरं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बास, बास, आता ना फक्त मी घडी करते." तर तेव्हा जेव्हा बाहेरूनच म्हणत असतो, "हां, हां, करेक्ट." असं म्हणून तो बाहेर उभारलेला असतो आणि नंदिनी हळू घड्या घालत घालत पुढं सरकत असते. आणि "दाखवा इकडं, द्या बरं जरा," असं म्हणून नंदिनी एकदमच ती साडी जोराची खेचून घेते त्याच्या हातातून आणि एकदमच दरवाजा बंद करून टाकते. तर तेव्हा जीवा बाहेर तर एकदम वैतागतोच. आणि नंदिनी आता आतून कडी लावून घेते आणि जीवाला म्हणते, "कैसी रही?" तर जीवा म्हणतो, "मला तू फसवून रूमच्या बाहेर काढलेस ना? एक दिवस असा येईल जेव्हा ना तू मला हात जोडून आत थांबायला सांगशील आणि मी थांबत नसतोय तेव्हा गेलीस उडत." तर तेव्हा आतून नंदिनी सुद्धा म्हणते, "जा, जा, असं मी काही करत नसते." तर तेव्हा जीवा आता खूपच वैतागतो आणि चिडून तिथून आता निघून जातो. आणि इकडे आत मात्र नंदिनी खूप हसत असते. आणि जेव्हा नंदिनी आता आतमध्ये चाललेली असते, तर तेव्हा तिचा पायाला ठेच लागते. म्हणजे तिथे खाली वजन काटा ठेवलेला असतो आणि तिला जरा ठेच लागते. आणि नंदिनी आता म्हणते, "या जीवाना ना वजन काटा वाटेतच ठेवायचा असतो. आतमध्ये सरकवायला काय प्रॉब्लेम आहे यांना?" आणि इकडे आता पार्थ छान असा अंघोळ वगैरे करून आलेला असतो बाहेर आणि केस वगैरे असे झाडत असतो आणि तेव्हा समोर बघतो तर काव्या बसलेली त्याला दिसते. म्हणजे त्याला ती पाठमोरी दिसते आणि ज्यावेळेस पार्थ आता जातो पुढे आणि तिला न बघताच आता तो केस झाडत असतो तिच्या अंगावरती. आणि ज्यावेळेस समोर बघतो तर चक्क तिथं रम्या असते. आणि तिला बघितल्यानंतर पार्थला तर धक्काच बसतो, पण रम्याला ते छान वाटलेलं असतं. आणि ती एकदम लाजत वगैरे अशी उठून उभा राहते आणि म्हणते, "काय करतोयस पार्थ?" तर पार्थ तिला म्हणतो, "पण तू इथे काय करतेयस? आणि ही तू पांघरलेली शॉल आहे ती काव्याची आहे ना?" तर तेव्हा रम्या म्हणते, "नाही, तुमची रूम खूप गार असते ना, म्हणून तिनेच मला दिली होती." तर पार्थ तिच्यावर थोडासा ओरडतो, "पण तू इथे काय करतेयस?" आणि इतक्यातच आता बाहेरून काव्या कॉफी असं ओरडत आतमध्ये येते. तर तेव्हा रम्या लगेचच तिला म्हणते, "काव्या, घे बाई तुझी तुझी शाल परत. उगाच कोणी रागवायला नकोय माझ्यावर." तर तेव्हा काव्या म्हणते, "पण काय झालं, कोण रागवते तुझ्यावर?" तर रम्या इशाऱ्याने पार्थकडे सांगते. तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते, "अहो देशमुख तुम्ही?" "अहो रम्याला थंडी वाजत होती म्हणून मीच दिली तिला ही शाल पांघरायला." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही, रागवलो नाही, गैरसमज झाला होता." तर काव्या विचारते, "पण कसला गैरसमज?" तर तेव्हा पार्थ सांगत असतो तर रम्या मध्येच बोलते, म्हणते, "खरंच तुमची रूम खूप थंड असते."
आणि अशा गार गार रूममध्ये गरमागरम सिनेमन कॉफी मिळणं म्हणजे ना वा वा वा, कमाल कमाल. आणि थँक्यू हा काव्या. आणि पार्थला म्हणते, अरे पार्थ, अशी ना लाईफ पार्टनर मिळायला ना नशीब लागतं. तर रम्या म्हणते, नाही नाही आमचं ठीक आहे रम्या, पण आता तुझं नशीब किती चांगलं आहे ना ते आपण बघायचं आहे, हो का नाही? तर पार्थ म्हणजे काय असं विचारतो. तर काव्या म्हणते, अहो रम्या मला म्हणाली की तिला ना ते मॅट्रिमोनी साईटवरती तिचं नाव रजिस्टर करायचं आहे. मग मी तिला म्हणाले, एकटी कशासाठी करतेस, मीही करते ना तुला मदत. इनफॅक्ट मी आणि पार्थ आम्ही दोघंसुद्धा मिळून तुला मदत करू, असं मी तिला सांगितलं. आपण तिघे मिळून तुझी छान प्रोफाईल क्रिएट करू, सगळी माहिती भरू, असं मी तिला म्हणाले. म्हणूनच ती आली आहे ना आपल्या रूममध्ये. आणि रम्याला म्हणते, चला, असं म्हणून ती आता लॅपटॉप घेते आणि तिला बाजूला घेऊन बसवते. तर तेव्हा पार्थ तर आपल्या आपल्या जागेवरती जाऊन बसलेला असतो. आणि काव्याता ती मॅट्रिमोनियल साईट ओपन करते आणि रम्याला म्हणते, आता येस, मुलीचे डिटेल्स भरून झालेले आहेत. आता मुलीच्या अपेक्षा. तर रम्या म्हणते, माझ्या काय अपेक्षा असणार आहेत? तर तेव्हा काव्या म्हणते, अगं वेडी आहेस का तू? अरेंज मॅरेज सेटअप आहे ना हा. अरेंज मॅरेजच्या सेटअपमध्ये असा अपेक्षांचा बुके असा सजवून ठेवायचा असतो. सांग काय काय अपेक्षा आहेत? तर तेव्हा आता रम्या सांगू लागते, उंची उंची असायला पाहिजे छान, आणि चष्मा चालेल, आणि आर्किटेक्ट नसला तरी चालेल, पण निदान माझ्यासारखं डिझायनिंगचं नॉलेज तरी असावं. आणि असं ती सगळं काही सांगत असते आणि पार्थचं कान म्हणजे त्याचं लक्ष तर तिच्याकडेच असतं. तर आता रम्या एकदमच म्हणते, दाढी असेल तर चालेल. आणि तेव्हा पार्थ तर वळून तिच्याकडेच बघू लागतो. आणि तेव्हा काव्याच्या सुद्धा लक्षात येतं ती गोष्ट. आणि ती मध्येच थांबते आणि म्हणते, एक मिनिट, हे सगळं काही पार्थ देशमुखांचं वर्णन झालं. तर रम्या म्हणते, अगं काहीतरीच काय काव्या, अगं पार्थ फक्त तुझा आहे. तर काव्य म्हणते, हे मात्र अगदी खरे बोललीस, पार्थ देशमुख फक्त माझे आहेत, असं ती पार्थकडे बघून म्हणते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्याकडे बघून हसत असतो. आणि तोपर्यंत आता इकडे जीवा जेव्हा इकडे डायनिंग टेबलजवळ येतो, तर तेव्हा त्याला एकदम छान असा वास येतो. तर मानिनीला म्हणतो, थांब थांब थांब, असं म्हणून तो वास घेऊन सांगतो, मस्त तुपामध्ये भाजलेला रवा, परतून घेतलेलं वेलची, काजू, बदाम, साखर, दूध. तर मानिनी म्हणते, अगं ते माझं अरे शेपच व्हायचं होतंस खरं. तर जेव्हा म्हणतो, दाखव दाखव बरं मला. तर मानिनी म्हणते, ए बघ हे, आणि दाखवू देऊ का तुला, असं विचारते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, बरी आहेस ना, अगं रव्यामध्ये किती कॅलरीज असतात? तर मानिनी त्याला एक फटकाच मारते आणि म्हणते, मला सांगू नकोस हा कशात किती किती कॅलरीज आणि कशात किती पर्सेंट, गप्प बस. तर जेव्हा आता विचारतो कोणासाठी आहे, तर तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनीसाठी. म्हणजे काव्य आणि पार्थ पण येत आहेत, पण नंदिनीला घाईघाईने कामावरती जायचं आहे ना, म्हणून ना तिच्यासाठी रेडी करून ठेवलंय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बरं बरं, आणि मला एक गोष्ट आठवली, लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन, हे बदलूया आता आपण, सासूकडे जाईन तूप रोटी खाईन, जाडजूड होईन. तर तेव्हा मानेने त्याला परत एक फटका मारते आणि म्हणते, जाडजूड होईन काय रे, नाही नाही. तर जेव्हा विचारतो, पण ठीक आहे, आहे कुठं ती, आणि साडी नेसायला एवढा वेळ? तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, साडी नाही, लॉन्ड्रीच्या कपड्यांमधून ड्रेस घेऊन गेली आहे ती. तर जेव्हा म्हणतो, ड्रेस, पण मला तर मगाशी म्हणाली साडी नेसते म्हणून. तर मानिनी म्हणते, अरे ते नाही, आणि बट मी तुला का सांगू बायकांच्या मधल्या गोष्टी, चल बरं तिकडं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, एक मिनिट, पण आता माझं खरं खरं लग्न झालंय की नाही, त्यामुळे बायकांच्या गोष्टी, बायकांच्या गप्पा, बायकांचे कॉमेंट्स हे ऐकायला मी एलिजिबल झालोय, सांग सांग. तर तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, तिला ना ब्लाऊज जरा हाताला होत नव्हतं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हां हां, फिटिंगला होत नाहीये का, खा खा खा, साजूक तुपातले शिरे खा, साखर खा, सगळं खा, असं तो म्हणत असतो. आणि इतक्यात नंदिनी तिथे खाली येऊन उभारलेली असते. तर मानिनी म्हणते, अरे गप रे जीवा, तिच्यासमोर बोलू नकोस हा, ती उगाच कॉन्शियस होते बिचारी, तू जा ना, तुला खायचं नाही, निघ निघ. तर तेव्हा जीवा म्हणतो, याला काय अर्थ आहे, बरं ठीक आहे, तिला सांग तुझ्या लाडक्या सुनेला खाली मी बाईक काढून थांबलोय म्हणून, असं म्हणतो तिथून निघून जातो. आणि नंदिनीने मात्र ते सगळं काही ऐकलेलं असतं. आणि ती जर आता आपल्या स्वतःकडे बघू लागते, तिची जाडी थोडी वाढल्यासारखी तिला वाटत असते. तर इकडे आता वसू आणि रम्या एका खोलीमध्ये असतात. तर तेव्हा रम्या लॅपटॉपवरती काहीतरी करत असते आणि वसू तिला विचारते, काय गं रम्या, लॅपटॉपमध्ये डोकं काय खुपसून बसलीस? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं पार्थने ना लग्नासाठी 10 मुलं शॉर्टलिस्ट केली आहेत, त्यामधला एक निवडायचा आहे मला. तर तेव्हा वसू म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे थोडक्यात कापायसाठी बकरा शोधतेस, बरोबर ना? तर रम्या म्हणते, अगं ते पण एवढं सोपं नाही आहे, कारण तो बकरा जेन्युइन वाटला पाहिजे, म्हणजे दिसताना तरी. शिवाय आपण त्याला घोळ्यात घेणार, त्यासाठी तो घोळ्यात येण्यासारखा सुद्धा पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला लग्नाची घाई असायला नको. तर वसू विचारते, मग या 10 मुलांच्यापैकी कोणी सापडलं का?
तेव्हा रम्या म्हणते तेच तर शोधतीये आणि थोडं थांबून म्हणते एक एक मिनिट सापडला सापडला. विजय मतकरी म्हणे म्हणजे कॉर्पोरेट लाईनमध्येच आहे पण इंटरनॅशनल कंपनीज बरोबर काम करतो. तर तेव्हा वसू म्हणते अच्छा म्हणजे थोडक्यात काय तुझ्यासारखाच कॉर्पोरेट लाईनमधला आहे बरोबर ना. बरं फोटो तरी दाखव यापैकी कोण आहे ते तरी दाखव. तर तेव्हा रम्या लगेचच वसूला फोटो दाखवते आणि म्हणते "हे बघ हा." तर तेव्हा वसू म्हणते अगं हा अगं याला दाढी नाही ना काय नाही कसा दिसतोय हा रम्या. अगं दाढीशिवाय अगदीच काहीतरी दिसतोय तुला नाहीये शोभत तो. तर तेव्हा रम्या म्हणते हे बघ आई मला ना फक्त पार्थच शोभतो. तू कशासाठी चेहरा बघतेस अगं त्याच्या खाली काय लिहिले ना ते वाच. ते जास्त महत्वाचं आहे वाच वाच. तर वसू ते वाचल्यानंतर तिला धक्काच बसतो. तर रम्या म्हणते हां हां एक्झॅक्टली हाच आपला बकरा असणार आहे. विजय मतकरी. आणि मी ना त्याला आता रिक्वेस्ट पाठवते. म्हणजे पटकन ॲक्सेप्ट करेल ना तो. आणि ती आता मेसेज टाईप करू लागते. मिस्टर विजय मतकरी तुमचं ब्रेकअप होणार आहे याची तयारी ठेवा हा. आणि ती रिक्वेस्ट सेंड करून टाकते. तर वसू म्हणते अरे देवा पार्थला मिळवण्यासाठी ही मुलगी काय काय करणार आहे ना देवासला माहीत. तर इकडे आता काव्या शारदासोबत म्हणजे तिच्या आईसोबत बोलत असते आणि ती म्हणत असते अगं सांग आई मी लिहून घेते तू बोल. कांदा बारीक चिरणे आणि गरम मसाला किती चमचे. तर इकडे आता पार्थसुद्धा ऑफिसमधून परत येतो आणि तो एकदम वैतागून फोनवरती कोणासोबत तरी बोलत असतो. दिस काइंड ऑफ डील्स अनएक्सपेक्टेड. काय कारण आहे तुमचे सासू सासरे आलेत नागपूरवरून होमटाऊनवरून. असं तो वैतागून बोलत असताना आता काव्या त्याच्याकडे बघते थोडं आणि शारदाला म्हणते आई मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर पार्थ आता पुढे बोलत असतो बरं ठीक आहे मी ना क्लायंटला सांगतो आमच्या एम्प्लॉईचे ना सासू सासरे आलेले आहेत त्यामुळे ना प्रेझेंटेशन पूर्ण होऊ नाही शकलं. मला आता सगळं प्रेझेंटेशन रिव्हर करून हवं आहे आज संध्याकाळपर्यंत आणि मी जागा आहे असं तो रागारागात बोलतो आणि फोन कट करतो आणि एकदम वैतागून बसलेला असतो. आणि तेव्हा आता काव्या मागून येते आणि पार्थला थोडी मसाज करत त्याला म्हणते म्हणजे त्याला शांत करायचा प्रयत्न करू लागते. म्हणते चिडू नका ना पार्थ. आणि एवढं काय झालंय चिडायला. तर पार्थ म्हणतो काही नाही वेळेत कामं पूर्ण करायची नाहीत नंतर काहीतरी कारणं द्यायची. तर तेव्हा काव्या म्हणते पण ते कारण त्याच्यासाठी योग्य असेल ना. अहो आम्हाला बायकांना सगळ्या या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो पण मग काम काम करत असताना बाई असण्याची ढालपोडी करायची आणि हक्क मागताना समानता एक्सपेक्ट करायची आणि हे तुमच्याकडून तर अजिबात अपेक्षित नाहीये काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते तसं नाहीये पार्थ. या समाज जो आहे ना तो बायकांच्याकडून अशा अपेक्षा करतो. ऑफिसचीही कामं करावीत आणि घरचीही कामं सांभाळावीत. त्यामुळे बाई जेव्हा घरात असते तेव्हा ती ऑफिसचाही विचार करते आणि ऑफिसमध्ये असते तेव्हा घराचाही विचार करते. आणि त्यामुळे प्लीज चिडू नका ना त्या ज्या कोणी प्रीती आहेत त्यांच्याशी शांतपणाने बोला. तर तेव्हा पार्थ म्हणतो बायकांनी ना पुरुषांनी काय करू नये हे सांगण्यापेक्षा पुरुषांनी काय करावं हे सांगावं. तर तेव्हा काव्या म्हणते काय आहे ना पार्थ बाई जेवढी घराबाहेर पडली तितका पुरुष ना घरात आलेलाच नाहीये. त्यामुळे ना आधी घरात या घरातली कामं करा मग बोलू आपण समानतेबद्दल. तर तेव्हा पार्थ विचारतो म्हणजे काय. तर तेव्हा काव्य म्हणते चला चला सांगते चला ना असं म्हणून त्याला उठवते आणि बाहेर घेऊन जाते. तर इकडे आता नंदिनी आणि रेखाताई जे असतात ते दोघेसुद्धा बसलेले असतात आणि तिथे भक्ती नावाची एक मुलगी आलेली असते आणि ती जोराची रडत असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते भक्ती तू रडायचं थांब बरं आधी तुला मला भेटायचं होतं म्हणून मी आले आणि तुझ्या मनात जे काही असेल ना ते मन मोकळेपणाने मला सांग. तर तेव्हा रेखाताईसुद्धा म्हणते हे बघ संकोच करू नकोस बोल. तर तेव्हा भक्ती म्हणते नंदिनी ताई माझ्या नवऱ्याने मला माहेरी पाठवलंय आणि सांगितलंय की त्याला माझ्यासोबत राहायचं नाहीये. तर नंदिनी म्हणते अच्छा म्हणजे तुमच्यात काही प्रॉब्लेम झालाय का. तेव्हा भक्ती परत जोराने रडू लागते. तर नंदिनी तिला परत शांत करू लागते. म्हणते भक्ती तू नको का रडूस. हे बघ तू जर मला मोकळेपणाने सांगितलंच नाहीस तर मग मला कसं कळणार आहे. कसलीही काळजी करू नकोस नीट सांग मला. तर तेव्हा भक्ती म्हणते त्यांनी मला का सोडले हे मी नाही सांगू शकत. तर आता नंदिनी थोडंसं रेखाताईकडे बघते आणि परत भक्तीला विचारते तुमच्यामध्ये कोणी आलंय का. तर आता भक्ती म्हणते हो माझं वजन आलंय आमच्यामध्ये. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर भक्ती म्हणते हो नंदिनी ताई मी जाड दिसते माझं वजन वाढलंय म्हणून माझ्या नवऱ्याला मी नको आहे म्हणूनच सोडलंय त्यांनी मला. आणि असं तिने सांगितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो कारण अगोदरच तिला तिचं वजन वाढल्यासारखं वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टीचा आता ती विचार करत असते. तर इकडे आता काव्या पार्थला किचनमध्ये घेऊन येते
आणि पार्थला म्हणते, "हे आहे आपलं किचन." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो का? इतक्या वर्ष मी याला बाथरूमच समजत होतो आणि लहानाचा मोठा मी याच घरामध्ये झालोय. मला माहिती आहे याला किचन म्हणतात." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, हो, मला माहिती आहे तुम्ही लहानाचे मोठे याच घरात झालात. पण कसं आहे ना, इथे तुमचं येणं-जाणं फार काही नसतं ना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "कोण म्हटलं? आहे माझं येणं-जाणं आहे या किचनमध्ये. तुमच्यासाठी मी फ्रूट सॅलड बनवलं ना इथे येऊन." तर तेव्हा काव्या म्हणते, "बरं, ओके, ओके." तर तेव्हा पार्थ म्हणत असतो, "आणि ते आणि दिवाळीत ते बनवलं ना, शंकरपाळ्या असतात ते बनवलं ना?" तर तेव्हा काव्या म्हणते, "ओ वाह! वाह! लव्हली." आणि तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आणि ते बनवलं ना तुमच्यासाठी फ्रूट सलाड?" तर काव्या म्हणते, "सारखं-सारखं काय फ्रूट सलाड? झालं की एकदा कळलं की फ्रूट सलाड आणि कशाला?" तर तेव्हा पार्थ म्हणत असतो, "अजून ते मी ते हे बनवले ना." तर तेव्हा काव्या म्हणते, "काही नाही. कळलं? 8 महिन्यातून 2 पदार्थ बनवलेत तुम्ही माझ्यासाठी. हा आहे तुमचा रन रेट. आता कळलं का मी तुम्हाला किचनमध्ये का आणलं ते? मिळालं का तुमच्याच प्रश्नाचं तुम्हाला उत्तर?" तर इतक्यातच मागून मानिनी तिथं आलेली असते आणि ते सगळं काही बघून म्हणते, "वा वा वा वा, आत्ता तुम्ही खरे नवरे बायको वाटताय. छान वादावादी घालताय ना, मस्त मस्त. फक्त विषय सांगा म्हणजे मला मज्जा घेता येईल." तर तेव्हा काव्य म्हणते, "अहो आई, काही काय?" तर पार्थ म्हणतो, "काय आहे आमच्या वादावरती मज्जा घ्यायला आली आहेस का आई?" तर मानिनी म्हणते, "अरे हो, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. सांगा ना विषय काय आहे?" तर तेव्हा काव्य म्हणते, "आई, विषय फार सिंपल आहे. माझं म्हणणं असं आहे की पुरुषांनी आठवड्यातले काही दिवस स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकाची पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे." तर तेव्हा मानिनी म्हणते, "करेक्ट आहे आणि जिवा येतोच की." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "एक्सक्यूज मी, करेक्शन. जीवाला आवडतं म्हणून तो येऊन करतो. पुरुषांनी केलंच पाहिजे म्हणून तो येऊन करत नाही. आणि हे जर मला सांगायचं असेल ना तर पहिला जाऊन तुझ्या नवऱ्याला सांग. या 5,000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये किचन कुठल्या कोपऱ्यात आहे हे तरी माहिती आहे का तुझ्या नवऱ्याला?" तर तेव्हा मानिनी हसत असते आणि म्हणते, "हा पॉईंट आहे, पॉईंट आहे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "पॉईंट आहेच आहे. यांच्याकडे पॉईंट नाही आहे. आधेमध्ये मी किचनमध्ये येतो हेच सांगत होतो. येऊन काय बाई बनवतो." तर तेव्हा काव्या म्हणते, "तेच, हाच आहे माझा पॉईंट. तुम्ही कधीतरी ते आधेमध्ये येऊन काय बाय करता ना, त्याच्याऐवजी आठवड्यातले काही दिवस ठरवून स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी असं तुम्हाला वाटत नाही का हो? घरातल्या बाईला जरा आराम कर असं म्हणावं ना. तिलाही आरामाची गरज असते. तिलाही असं वाटत असतं की मला ही सुट्टी हवी आहे. कंटाळा आलाय बे मला, मला ही वीकेंड एन्जॉय करायचा आहे, असं तिला वाटत असतं. ती किती किती कामं करते तुमच्यासाठी. ती नाश्ता करते, लंच करते, मग डिनर करते, सगळं काही डब्यामध्ये भरून देते आणि आधीमध्ये चहा कॉफ्या वारंवार सुरू असतात ते असतातच. एवढं सगळं जर ती तुमच्यासाठी करते, तर तुम्ही ठरवून आठवड्यातले किमान 2 दिवस तरी तिच्यासाठी स्वयंपाकघरामध्ये उभा राहून स्वयंपाक नाही करू का शकत?" तर असं ती बोलून झाल्यानंतर मानेनी तर टाळ्याच वाजवू लागते आणि म्हणते, "वा वा वा, एक नंबर." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "वा वा वा, एक नंबर काय? तू काय चीअर करतेस? आमची काय बॉक्सिंगची मॅच चालू आहे का इथे?" तर इकडे आता भक्ती सांगत असते, "चीटिंग करत नाहीये तो, पण माझं वजन वाढलंय. मी जाड दिसते ना म्हणून मी त्याला नको आहे. सारखे मला म्हणतात तू माहेरी जा. सतत म्हणतात म्हणून मी माहेरी आलेली आहे. पण किती किती दिवस मी किती दिवस इथे राहायचं? माहिती नाही." असं म्हणून ती परत रडू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला परत म्हणते, "भक्ती तू आधी शांत हो बरं. रडू नकोस अजिबात." आणि पाणी प्यायला देऊन तिला शांत करते आणि म्हणते, "मला सांग तुझ्या घरचे किंवा त्यांच्या घरचे एकमेकांशी बोलत नाहीत का?" तर भक्ती म्हणते, "त्यांच्या घरी बोलणारं कोणीसुद्धा नाही आहे. आई-वडील एकदम साधे आहेत. त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस आहे. एक बाजू काम करत नाही. आई संपूर्ण दिवस त्यांची सेवा करत असते आणि यांना बोलायची कोणाची टाप नाहीये. तसेही आई-बाबा नाशिकच्या घरी असतात. इथे फक्त आम्ही दोघंच असतो आणि माझ्या घरचे आम्ही तिघी बहिणी आणि मीच पहिली आहे आणि माझा डिवोर्स झाला हे जर सगळ्यांना कळालं तर माझ्या दोन्ही बहिणींची सुद्धा लग्न होणार नाहीत. म्हणून ते मलाच दोष देतायत आणि सांगतायत की काहीही कर पण लग्न टिकव आणि हे मला म्हणतायत की लग्न जर टिकवायचं असेल तर वजन कमी कर. पण मला सांगा नंदिनीताई, वजन असं एका दिवसात कमी होतं का हो? जे वाढताना भर वाढतं आणि कमी होताना स्लो होतं. यालाच तर वजन म्हणतात ना." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "हो हो, मीही समजू शकते आणि मी एक काम करते, मी ना तुझ्या मिस्टरांशी बोलते. बघूया आपण काही होतंय का?" तर भक्ती म्हणते, "थँक्यू ताई, थँक्यू सो मच. खूप टेन्शन आलेलं होतं मला. पण आता तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतंय आणि बोलण्याच्या नादात ना मी ताई चहा ठेवायचंच विसरले.
आलेच मी असं ती सांगत असे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही चहा वगैरे नको." तर तेव्हा भक्ती नाही, नाही म्हणत चहा ठेवायसाठी निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर नंदिनी आता रेखाताईला म्हणते, "खरंच असं होत असेल?" तर रेखाताई म्हणते, "या पुरुषांच्या मनात ना कधी काय येईल काही सांगता येत नाही. सगळेच पुरुष नाही पण काही पुरुषाला अपवाद असतात." असं ती बोलत असते. पण नंदिनीला मात्र त्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता नेमकं जीवा फोनवरती बोलत असतो. म्हणत असतो, "माझी ब्युटिफुल शोभत नाही रे मला. सूट नाही करत. वजन किती आहे माहिती का तुला? अरे पेलवत नाही. अरे या बाबतीत ना माझा पार्थदादा सॉलिड लकी आहे. खरंच माझं ना नशीबच खराब आहे." असं म्हणून तो मागे बघतो आणि तिथे नंदिनी उभारलेली त्याला दिसते आणि ती तर ते सगळं काही ऐकून रडत असते. तर इकडे मात्र काव्या अशी छान नटून वगैरे तिने नाकात नथ वगैरे घातलेली असते आणि खूप नटलेली असते आणि ती पार्थला विचारते, "छान दिसते का मी?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अपूर्ण दिसताय." तर तेव्हा काव्या म्हणते, "एक एक मिनिट काय झालं? काय कमी आहे?" तर तेव्हा पार्थ लगेचच आपल्या हातामधला गजरा तिला दाखवतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो. तर तेव्हा काव्याच्या लक्षात येतं आणि ती सुद्धा त्याच्याकडे बघून हसू लागते आणि लाजू लागते. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.